मित्रांनो हा सगळ्यात डेंजरस पोर्शन गोरखगडचा. भाई हरिहर फक्त नाव आहे, हे त्याच्याहून डेंजर वाटतंय मला. मर्द फक्त गोरखगडला असते. मित्रांनो आम्हाला खाकी लिटरली 90 डिग्री आहे, लिटरली 90 डिग्री. खालती न बघता आणि ह्या साईडला हात ठेवत. जय शिवराय मित्रांनो, कशा सुशागात ना. तर आज आपण आलोय महाराष्ट्रातील सगळ्यात खतरनाक म्हटलेला ट्रॅक म्हणजेच गोरखगड एक्सप्लोअर करण्यासाठी. तर जास्त वेळ नाही होता, चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो आपण गोरखगडच्या प्रवेशद्वारावर पोहोचलोय बघा. ही अशी कमान आहे, कमानातून आपल्याला आत जायचं. तर मित्रांनो हे गोरक्षनाथांचं मंदिर, समोर बघा नंदी महाराजाची मूर्ती आहे. तर आपल्याला त्या साईडला ते बघा गडाकडे जाण्याचा मार्ग आहे, तिथून आपला वरती जायचं. हे जे फॉरेस्ट खूपच डेन्स फॉरेस्ट आहे आणि त्याच्यामध्ये मी सोलो चालू ट्रॅक करत. आणि एवढं घनदाट जंगल आहे की ह्याच्यामध्ये प्राणी तर आहेतच, मागं खूप सारा झाडा हलतेला आवाज यायला आहे. ते माकड वगैरे असतीलच, पण कसं आहे तुम्ही बघू शकता मागे पुढे कोणच नाही, पूर्ण घनदाट जंगल आहे. खरं तर ही जी वाट आहे ती खरंच थकावट देणारी वाट आहे. आपलं परत असं वरती जायचं आहे. जर तुम्ही येत असाल तर 2-3 बॉटल घेऊया पाणी. 1.5 तासाच्या ट्रॅकनंतर आपण एका जागेवर पोहोचलो आहे. इथे बघा एक फळक आहे गोरखगडचा आणि गोरखगडाबद्दल आणि मच्छिंद्रगडाबद्दल थोडी इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. मित्रांनो हे फळक दिसतं बघा, तिथूनच आपल्या ट्रॅक करत वरती जायचं आणि समोर आहे तो गोरखगड. मित्रांनो आपण गोरखगडच्या पायथ्याशी आलेलो आहे, म्हणजे असं पायथा म्हणू शकत नाही. तर तिथूनच आपला ट्रॅक म्हणजे थरारक ट्रॅक सुरू होणार आहे. तर मित्रांनो स्टार्टिंगलाच ॲडव्हेंचर स्टार्ट झालेला आहे. त्या पायऱ्यातून आपल्या वरती चढत जायचं. जर मित्रांनो तुम्ही फर्स्ट टाइम इथे येत असाल आणि तुम्हाला हाईटचा फोबिया वगैरे असेल, तुम्ही हा फोर्ट स्किप करू शकता, कारण हा डेंजरस आहे. कलावंतीन दुर्ग आणि हरिहरगडपेक्षाही डेंजरस म्हणू शकतो, कारण याच्या ज्या स्टेप्स आहेत ते 85 to 90 डिग्री इन्क्लाइन आहेत. मी एवढे गड किल्ले फिरलो आहे त्या कारण थोडा एक्सपिरियन्स आलेला आहे की कुठे पाय ठेवायचं एक्झॅक्टली. तर इथूनच वाट आहे मित्रांनो, तिथं पाण्याचं टाका आहे, तर तिथं जाऊया आपण. तर थोडंसं रिस्की आहे. तिथं असं आहे पाय ठेवण्यासाठी. आपला वेट राईट साईडला टाका. पण हे आहे इथं टाकं, पाणी सध्या घाण आहे. सांभाळून खालती न बघता आणि ह्या साईडला हात ठेवत आपल्या तिथपर्यंत जायचे. येस, हा तर कलावंतीन दुर्गपेक्षाही डेंजर वाटतो मला. कलावंतीन एवढा पण रिस्की नाही, कारण तिचे पायऱ्या खूप मोठे तर खूपच छोटे आहेत. तर आता आपण हा स्ट्रगल करतोय गडाच्या दरवाजाजवळ पोहोचण्यासाठी. खूपच भन्नाट असा एक्सपिरियन्स आहे, थ्रिलर असं म्हणू शकतो तुम्ही. आयुष्यात एकदा तरी हा ट्रेक करायला पाहिजे. येस मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो आहे गडाच्या पहिल्या दरवाजाजवळ. हा आहे गडाचा पहिला दरवाजा. जसं आपण दरवाजाच्या आत आहे ना, हा बघा कादा खोली नाही, पायऱ्या आहेत. ह्या पायऱ्यातून आपल्याला वरती जायचं आहे. थोड्या मोठ्या पायऱ्या आहेत आणि खूप थंड आहे त्या कादामुळे. आणि आता आपण बाहेर आलो. मित्रांनो आता फक्त शेवटचा टप्पा बाकी आहे, तुम्ही ते बघू शकता. त्या कातात कोळलेल्या लेण्या. आतमध्ये जाऊया आपण आणि बघूया एक्झॅक्टली काय आहे ते. मित्रांनो हे ते लेणी. जसं आपण आतमध्ये येणार खूप मोकळा स्पेस आहे, म्हणजे आरामात स्पेस आहे. तुम्ही इथे कॅम्पिंग वगैरे करू शकता. हा कुत्रा एवढं वरती चढत आला, उभा राहूनच आहे. तर बघू शकता तेव्हा डिफिकल्ट पोर्शन आणि खालती बघाल तर खोल दरीच आहे. जपून हात धरत यावं लागेल. तर मित्रांनो हा गडाचा शेवटचा टप्पा. तिथल्या पायऱ्या झिजल्या त्या कारणाने इथं गावकरी आहेत, त्यांनी सीडी दिले आणि या सीडी धरूनच आपला वर पण जायचं. तुम्हाला वरती दिसत असेल त्या पायऱ्या आणि वरती आहे गोरक्षनाथांचं मंदिर. तर चला वर. मित्रांनो समोर आहे तो मच्छिंद्रगड आणि ह्या त्यासल्या पायऱ्या, तिथून आपल्याला वरती जायचं बघा. तर मित्रांनो हा शेवटचा टप्पा, त्याच्यात आपण गडावरती पोहोचणार. पण स्टेप्स आहेत ते खरं खूप डिफिकल्ट अशा वाटतं, कारण ते ॲक्च्युली धरणात जागा नाही. जागोजागी तर खोपण्या दिल्या, त्या खोपण्यात जायचं आहे. आणि हा 85 डिग्रीचा इन्क्लाइन पायऱ्या दिसतात, कारण तुम्ही बघू शकता. असं चढाव आहे, खरं खूप डिफिकल्ट आहे. कलावंतीपेक्षाही जास्त डेंजरस म्हणतो तुम्ही. जसं आपण हडसर किल्ल्याला कसं गेलं खुंटीची वाट चढत सेम मला वाटतं आहे. तिथे जागोजागी बरं झालं खुंपण्या दिलं, त्यासाठी मला इझी पडते वरती चढायला.
फक्त जो हात आहे तो प्रॉपर ग्रिप करा आणि चढा वरती, कारण चुकीला माफी नाही. हरिहरपेक्षा हे जास्त डेंजर वाटतं असं वाटतं की काय मला. यस. अरे मित्रांनो, या पायऱ्या संपन्न झाल्या, जेवढं चढतो तेवढं मजा आहे. चला, पण इथला व्ह्यू बघू शकता मी मागचा. क्लास व्ह्यू बघा. अरे ते कोकणीच नाही, कोकणी तुटतील वाटते. खरा अनुभव. तो वरती चढत जायचं, इथे ऑलरेडी चढत आहे वरती. तुम्ही पण चढा. तुम्ही पण असं चढा. यस मित्रांनो, फायनल स्टेप. बस. कोकणे आहेत म्हणून खूप चांगलं वाटतं, नाही तर तुम्ही बघू शकता आयुष्यातला सगळ्यात थरारक अनुभव बघा. छत्रपती शिवाजी महाराज के. पोहोचलो. दोन्ही राईट हँड आणि लेफ्ट हँड दोन्हीचा वापर करा. आणि शूज आहेत ना ते चांगल्या क्वालिटीचे आहेत, जरा ग्रिप असतील, कारण त्या शूजचं खूप महत्त्व आहे इथं. यस. ह्या आहेत सगळ्यात थरारक पायऱ्या. हो हो भाई साहब, सही आहे. झालं मित्रांनो, जिंकलो आपण, जिंकलो. तर या साईड बघा, या रानातून जायचं आपल्याला पुढे. मित्रांनो, आपण फायनल पोहोचलो आहे गाडीच्या टॉपवरती, आणि ह्या हे रानातून आपल्याला जायचंय. तर मित्रांनो, हे गडावरचं मंदिर, आणि समोर आहे गोरेश्वराचं मंदिर, आणि आहे समोर ही पिंडी. मित्रांनो, इथं बघा सगळीकडे माकडच माकड अटॅक करायला आले तिथं सगळीकडे, कारण तर जरासं आम्ही जेवण ओपन केलं, म्हटलं काहीतरी खाऊ, पण बाई गँगच आली सगळीकडे. तर चला इथून खालती जाऊ आपण. आणि गँग चिप्स घेऊन गेले. खूप डेंजर माकडे दिसले मित्रांनो. आणि बघा इथं माकड हे अटॅक करायला भाई इथं आपल्याला. मित्रांनो, गोरखगडवरती आलेलो आहे, पण इथं खूप रिस्की आहे जर तुम्ही जेवण वगैरे काढत असाल तर, कारण सगळं मंकी गँग आहे. मंकी गँग इकडं 15-20 माकड इकडं. आणि हा बघा पोट्टा, डेंजरस पोट्टा आहे. तर इथून लवकरच लवकर निघायला लागला आपल्याला. जर तुम्ही इथे येत असाल तर जेवण वगैरे काहीच घालू नका यांना, कारण थोडंही दिलं तर नंतर ती सगळी गँग येईल. मित्रांनो, हा आहे गोरखगडचा व्ह्यू, आणि इथे आहे महादेवाचं मंदिर, जो आपला डेंजर भाऊ जीव धोक्यात घालून आपल्यावरती अटॅक करतो. तर मित्रांनो, खूप भन्नाट असा एक्सपिरियन्स होता. आपल्याला 2 तास लागले गडावर पोहोचण्यासाठी. जर तुम्ही हा ट्रॅक करत असाल तर सांभाळून ट्रॅक करा, कारण जागोजागी माकड वगैरे आहेत, आणि जी वाट आहे त्या पहिल्या एकतर पायऱ्या पूर्ण झिजलेल्या आहेत, त्या कारणाने स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन या. आणि जर मित्र येत असेल तर त्यांची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या, आणि गोरखगडला एक्सप्लोअर करा. तर मित्रांनो, आपण गडाच्या खालून एक ध्वज आणला होता, तोच आता ध्वज त्या झाडावर बांधणार आहे. चढलेला आहे बघा. तर मित्रांनो, आता रिटर्न चाललेलो आहे आता, पण इथे बघा हा झेंडा इथे लावलेला आहे. या भाईने झेंडा लावला. भाई नाव काय तुझं? सागर. सागर. तर सागर भाईने इथे हा झेंडा लावलेला आहे. हा बघा मित्रांनो, थरारक अनुभव. इथून सावकाश आपल्या खाली उतरायचं आहे. जर ह्या साईडला बघाल तर मला वाटतं ही दरवाजाची कमान असू शकते. काय हे बघा, पण रान असल्याने आपल्याला दिसत नाही एक्झॅक्टली काय आहे ते, पण ही कमान असू शकतं. आपलं असं जायचं आता. मित्रांनो, हा सगळ्यात डेंजरस पोर्शन गोरखगडचा. बघू शकता डायरेक्ट 90 डिग्रीज आहे, आणि तो खोपण्या देखील नाहीत खाली उतरण्यासाठी. एक हातात माझी स्टिक आहे, जाताना जपून जावं लागेल. ती भेटेल तिथे पाय ठेवू आपण. आहे बघा, हा एवढा सगळ्या ही पायऱ्याच नाहीत बघा. तिथं आपल्याला कोकणात दिसतात बघा, तिथे जवळ जायचं आपल्याला. आलो आलो ब्लॉगर तुमच्या मागच आहे, बोलत बोलत. मस्त. हरिहर फक्त नाव आहे,
हे त्याच्याहून डेंजर वाटतंय मला. मर्द फक्त गोरखगडला असते. जास्त डेंजर गोरखगड आहे. बरोबर आहे. कलावंतींपेक्षाही जास्त आहे रे हा. कलावंती तर ठीक आहे. कलावंती 5 मिनिट कॉमन माणसं आता. तुम्ही ऑनस्ट मित्रांनो हा गड लयच डेंजर आहे. मोस्ट ऑफ द ट्रॅकर्स आहेत ना ते इथं वरती चढत नाहीत. ती खालती लेणी आहे बघा तिथूनच परत जातात कारण हा खूपच डेंजर आहे. हा दोन्ही कलावंतीन हरिहरगड आणि हडसर त्या तिन्ही किल्ल्यांना मागं सोडतो. त्याचे ट्रॅक लेवल म्हणला तर स्टार्टिंग तर इझी आहे पण जसं वरती चढणार तर खूप डिफिकल्ट होत चाललं आहे. आम्हाला खाकी लिटरली 90 डिग्री आहे. लिटरली 90. आम्ही होतो त्या खाकीला लास्ट वाटतं. कारण इथं पायऱ्या दिसत नाही खालच्या साईडला. चढताना ओके आहे पण उतरताना इथं पायऱ्या दिसत नाही पहिली गोष्ट. त्या कारणाने थोडं रिस्क आहे. थँक गॉड इथे खूप नाही त्या कारणाने आपण इथे जाऊ शकतो. आयुष्याचा सगळ्यात खतरनाक अनुभव हाच आहे. जर तुम्ही ह्या किल्ल्यावर नाही आला तर तुम्ही कुठेच नाही फिरला. येस मित्रांनो फायनली जो डेंजरस पोर्शन होता तो झालेला आहे. हा सगळा डेंजरस पोर्शन होता आणि आपल्याला असंच उतरत खाली जायचं आहे. तर मित्रांनो तिथे खायला दिलं तर आम्ही कुत्र्याला पण ही माकडाची गँग आली बघा. काय नाद आहे भाई. बघू कोणावर भारी पडतो. कुत्रा वाघ आहे भाई. कुत्रा वाघ आहे. गँगला हलवलं भाई त्यानं. अरे भाई तर मित्रांनो हा एक शेवटचा टप्पा म्हणजे आपण खालती उतरत आहे. तर पायऱ्या बघू शकता ह्या वर्षानुवर्ष पावसात पडून पडून झिजल्यात बघा. त्या कारणाने जपून खालती उतरायला लागणार आहे. आणि माझ्या समोरच आहे नाद पुरा करणारा व्ह्यू. हे बघा या साईडचा व्ह्यू एकच नंबर. बोल डेंजर ट्रॅक आहे हा. आजच विषय हार्ड लागला. विषय हार्ड. यस माकड आहे त्या कारणाने भीती वाटते. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण गोरखगड एक्सप्लोअर केलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा. मित्रांनो शेअर करायला विसरू नका. शेवटचं म्हणजे भावे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग मित्रांनो भेटू असल्याच कुठल्या तरी भन्नाट भल्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.